वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. ऑनेस्टली हा ब्लॉग मी महेशला भेटल्यानंतर शूट करायला सुरुवात करणार होती, कारण मला असं वाटत होतं कुठला तरी एक ब्लॉग असा सुरू व्हावा की आम्ही दोघं मिळून स्टार्ट करते, पण असं होणं माझ्या नशिबातच नाही आहे. नाशिकला मी पोहोचली आहे आणि हा मुलगा नाही येते पिक करायला. ही वॉज लाईक की अजून अर्धा तास लागेल. आय जस्ट हेट इट की मी कोणाचं तरी वेट करेन आणि हे दरवेळेला होतं आहे. हे सारखं सारखं होतं आहे. आता हे खूप फर्स्ट रेटिंग झालं आहे. नाऊ दिस इज इट. 1 तास झाला आहे, लिटरली 1 तास झाला आहे. मला खूप राग येतो आहे, खूप जास्त राग येतो आहे मला. तशी मी प्रचंड चिडलेली होती, जसं तुम्हाला कोणा माहितीच आहे. बट सीन असं झालंय की ठीक आहे, बाकी सगळ्या गोष्टी झाल्यावरती मला स्टेशनवरती जो डाऊट आलेला तो डाऊट ॲक्युरेट ऑन पॉईंट निघालाय की ह्या मुलाने आयफोन घेतलाय. आयफोन 17 प्रो 512. आम्ही आलोय महेशसाठी फोन घ्यायला. म्हणजे मला वाटलं ऑलमोस्ट घेऊन बसलाय, पण नाही, ह्याचा डाटा ट्रान्सफर चालू आहे. बाई बाई खुशी जरा बघा, खुशी जरा बघा, खुशी तो देखो. कसं वाटतंय असं अचानक डिसिजन घेऊन कसं वाटतंय? याला घ्यायला आलो होतो. कसं आहे माहिती नाही, मला घ्यायला आम्ही सकाळी फक्त गाडी सर्व्हिसिंग करायला आलो होतो. सकाळी 12च्या आत घरी जायचं. मी स्टेशनवरती बसल्या बसल्याच अंदाज लावला की हा फोनसाठी गेला. रात्रीचे 12 होते. रात्रीचे 12 होते. तुम्हाला माझा आयफोन बघून महेश ऐक ना, जे आता तुझी पोस्ट दिली ना त्याचा स्क्रीनशॉट टाकणार आहे. आले तुफान किती बघ. काय केलं माहितीये का त्याने? माही सांग तू आज काय केलं? काय केलं रे भाऊ? माही सांग लवकर. काय केलंय? माही सांग तू आज काय केलंस? काय केलंस सांग. मी आयफोन 17 प्रो घेतला. मस्त, कॉंग्रॅच्युलेशन. कलर छानच आहे, पण विषय काय माहिती का, जास्त जणांनी घेतल्यामुळे तुम्हाला चांगलं वाटत. कॉमन झालाय मे बी तो, म्हणून डिफरंट आहे. कोणता? नाही मी घेईल मग. जर हा 17 घ्यायचा असला ऑरेंज कलर घेईल. हा ठीक आहे, चल घे, चल. नको मला नाही घ्यायचं. 17 बुक कर. कसं वाटतंय क्षिते, आपल्या टीम मध्ये आता अपडेट आले काहीतरी कसलं तरी व्हर्जन. नाही भारी वाटत. आता व्हिडिओ क्वालिटी इम्प्रूव्ह होणार आहे. काहीतरी कसलं तरी व्हर्जन. त्यांना खाऊ दिलं, खायला फोडतात बघ. आवडतो एकदम भारी. छान आहे ना? आवडला आम्हाला. नाही, कोकणातलं नाही. नाही पण विषय काय माहिती का, जास्त गोड नाही म्हणून भारी वाटतं. हा, लिमिटेड आहे, जास्त गोड आहे ते असं एवढं. म्हणून मिठाई आणलीच नाही यावेळेला. वी आर डुईंग गावठीचं शूट. थकलेली माणसं बघा. इतक्या उन्हात बाहेर नाही. पूर्ण उन्हाळ्यात बाहेर नाही. बाहेर ते असं काय राहिलं मला तेच कळलं ना. पाणी तोंडात म्हणून होतं. मला समजेल का ते? वहिनी आम्हाला पण पाहिजे प्रोडक्ट, कुठून घेऊ सांगा ना. तुझ्यासारखं नाही, समजलं? One take दिला त्याने. ह्याच्यासारखं नाही तो. खॉफ आहे, खॉफ, कॅमेराचा खॉफ. आम्हाला पण पाहिजे प्रोडक्ट, कुठून घेऊ सांगा ना. अरे ते अर्ध डिस्क्रिप्शन मध्येच निघून जाईल त्याचं तोंड. आम्हाला पण पाहिजे product. मी मगाशी म्हणाला, पण तुम्ही तुला वरती. सांगू का, मी एक आभार केलं माहितीये ते का? म्हणतो, आभार. दीदी काय काय रे? कसं प्रेशर? काही बोलतोय तुम्ही. असं ना, ते मी बीट मध्ये काढून टाकते त्याचं. आम्हाला पण पाहिजे product, कुठून घेऊ शीतेला माझ्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक लगेच लागत आहे. 1 रुपये दे. लगेच देते मी. मला काय किती होतंच की महेशने जिम जॉईन केली. महेश किती दिवस झाले मला जिमला जाऊन? 3 दिवस गेले. आणि त्याच्यानं सुट्टी किती दिवस घेतली? 2 दिवस. 3 दिवस. आज तिसरा 2 दिवस आहे. दिवस. आज तिसरा दिवस आहे. परवा गेलेला जिमला? हा, परवा कुठे गेला जिमला? गेलो होतो. परवा कुठे गेलेला जिमला? गेलो होतो. याला विचार. परवा गेलेला? काल नाही गेलो आणि आज नाही गेलो. कॉंग्रॅच्युलेशन, तुमचा रिझल्ट लागलेला आहे. आपण आधीच बोललेलो होतो. मी समजून जा. आणि महेश जाधवला आता जसं स्क्रीनवर दिसतात तसंच बघण्याची सवय लावून घ्या, कारण तो तर काही जिमला जाणार नाही. मेंटेन करण्याचा प्रश्न तर संपलाच. मित्रांनो, आम्ही गेले 1 तासापासून पाणीपुरी शोधतोय आणि आम्हाला पाणीपुरी भेटत नाही नाशिकमध्ये. लाईक
नाशिकमध्येच नाही मिळत आहे पाणीपुरी, कारण नाही आहे कोणीच, सगळे गेलेच. काय नाही गणेश, आम्ही कधीपासून शोधतोय यार. आणि मला पाणीपुरी नाही भेटली तर मी काहीतरी साप बीप लागेल या पोरांना. मला कसं कसं झालंय, आणि जेवढी भेटत नाही तेवढं मला अजून कसं कसं होतंय. तो त्याचं तसंच. पाणीपुरी भेटलेली आहे. अगर कोई चीज दिल से चाहो तो पूरी कायनात उसे मिळाली. ऍक्च्युली मी मेहनत केली त्याच्यामुळे एकदम असं ऐन रस्त्यावरतीच पाणीपुरी भेटलेली आहे आणि मी खूप खुश आहे, कारण मला रील बघून आज एवढी क्रेविंग झालेली पाणीपुरी खायची. आता मला खायची बस. मित्रांनो, मी माझ्या उभ्या आयुष्यात पहिल्यांदा अशी पाणीपुरी खाते. म्हणजे जनरली आपल्या बाजूला असं ते 1 बाय 1 देतात ना, तर आता असं आहे. टेस्ट करू याचं काय. मित्रांनो, महेश आज आमरस बनवणार आहे. तुम्हाला कळतंय का काय रे? हो, तिकडे माझी पाठी मागं बाईक ही नाही बरं का, ही माझी बहीण आहे. तिच्या मागची जी छोटीशी हात, आता असा हात केला ना मी असं झूम करेन ना ब्लॉग मध्ये, ती माझी बायको आहे. आणि तिच्यासाठी महेशच आमरस बनवणार आहे. हो, माझ्या मामाची मुलगी आहे ती. आमचं ठरलंय लहानपणीच, पाळण्यातच ठरलंय. जो महेश पाळण्यात होता आणि ती नव्हतीच बिचारी. आता करून द्यायचं. यावर्षी आहे बाबा महेशचं. बीटीएस ही आमची बीटीएस फॅन आहे. BTS fan आहे. तिला विचार ना गाणे. शी इज व्हेरी अपडेटेड. एका दिवशी रट्टे खायला अपडेट होईल. महेश, तू काय करतोय? मी इकडून रस काढते, तू त्याचा रस माझ्या हातावर टाकतोय. हमारे यहाँ ऐसा ही होता है. पण मला लाल लाल महेश, कलरची ऐक ना, तू माझ्या बांगडी. पॅन्टवर 2दा आंबा उडवला. मी व्हाईट पॅन्टवर जर एकदा जरी उडवला ना बाटा, बांगडीचा कलर लाल. चल माझ्या सोबत चल. तुला बनवायचं नाही याच्यावरती. अच्छा, आता माझ्यावरती करणार तो गेम. तू रडत होते ना. शीता पाहिजे होता. दीदी आलं तुझ्या डोळ्यात पाणी येत आलं. नाही, आम्हाला कळतंय तुझ्या डोळ्यात पाणी येतंय, पण मग तू रडू नको. भांडणं चालू आहे तिकडे की आंब्याच्या बिला बाटा म्हणतात की कोय म्हणतात. आय वाज लाईक की अरे आमच्या साईडला बाटा म्हणतात, पण नाही. ऐक ना, ऐक ना, तू असं बोलली नाही. रिजनल नाही बोलली मी आधी. ऐक, ऐक, हे असं बोलले आमच्या साईडला वाटा बोलतो. आधी मॅडम, तू सर्च करायच्या आधीच मी त्यांना ती गोष्ट बोलली की रिजनली आम्ही तेच बोलतो, तर तेच बोलतो. कैरीची कोय, कैरीची आंब्याचा कोय, आंब्याचा बाटा. बाटा. तुमच्या साईडला काय म्हणतात तुम्ही पण सांगा. कैरीची कोय, आंब्याचा कैरीची बाटा. कोय, आंब्याची हे लोक कोय. बोलतील, हे लोक दर 2 ब्लॉग मध्ये कोकण आणि नाशिक मध्ये भांडतात. पण प्रामुख्याने हे दर 2 कोळीच ब्लॉग बोलतात. दर 2 ब्लॉग मध्ये. नाही झालं एक बाबा. घे, इकडे. ते इकडे घे ना सुपडी. ह्याच्यात टाकतो व्हय. बाटा. अजून काय? किती अजून वाजता बाटा आहे का? सुपडी? कोल्हापुरी अजून बाटा आहे का? हॉस्टेल वरती कोल्हापुरी पोरी नाही, मग एक पण हा, नाही. सांग सांग किती बोलली. कोल्हापुरी. कोल्हापुरी भाषा कशी पण? मध्ये तुम्हाला हा ग्रीन फ्लॅग वाटणार, नवरा काही ग्रीन फ्लॅग नाही, अजिबात नाही. ह्याला सगळी कामं करून नाही नाही, घ्यायची. नवरा जरी ग्रीन फ्लॅग असतो तोंड दिसतं का तुझं? बायको काम चुकार नसावी ना. त्याचं तोंड दाखव. हा? यांना दीदी त्याचं तोंड दाखव आधी. आणि माझा हात खराब आहे, तर मी दाखवलं तर तू दाखवलं तुझं तोंड नाही बघण्यासारखं नाही. तरी लेडीज दिवाने आहे माझ्या. लेडीज लेडीज गाईज, मार्क इज वर्ड्स. लेडीज, लेडीज नॉट मुली, नॉट गर्ल्स, Ladies. नॉट वुमेन, इट्स लेडीज. लग्न झालेल्या बायका. आहे तर आहे, काय खोटं त्याच्यात. येतात मेसेज मला. आता या गोष्टीचा फ्लेक्स करतोय येड्या. तू कट करणार आहे ना तसं पण. मी नाही कट करणार, आता मी का ठेवणार. नाही करणार? अभी मी रखूंगी. डरते थोडी नाही. गाईज, आमच्या इथे आमरस बनवून मिळेल किंवा आमरसवाला सुद्धा मिळेल. तुम्हाला तुमच्या घरामध्ये आमरस बनवायचं असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट ह्या नंबरवरती किंवा इंस्टाग्राम आयडी वरती कॉन्टॅक्ट करा. तुला कसं वाटलं? कसं वाटलं? आता ते रिमूव्ह कर, कारण रिमूव्हलच्या हिशोबाने बोली झालेली आहे आपली. कुठे आहे नेल पेंट रिमूव्हर? दिस इज जस्ट अ ट्रायल पॅक. चलो अभी रिमूव्ह करो. हिला शेड चेक करायचं होतं म्हणून हिने माझे पाय रंगवले. रिमूव्हर नाहीये. शपथ रिमूव्हर नाहीये. मग काय त्याच्यात? मी तर हे वाले करते. रिमूव्हरचा प्रश्न. मग त्याला काय झालं? आपल्याकडे आहे लोशन आहे. लोशन टर्पेंटाईन आहे. टर्पेंटाईन लाव आपण. पडली पडली कुठे पडली? पडली. गाईज, प्रिन्सेस थोडा छान फोन घेतलायस की नाही? कोणता घेतलास दाखव सगळ्यांना.
आईफोन 17 ना, तो उसका स्टोरी बनता है की नाही? मी तो रील बनवणार होती ना, आले तुफान किती. मला नाही टाकायची. तुला नाही टाकायची, मला टाकायची आहे. माझा मित्र एवढा प्रोग्रेस करतोय लाईफ मध्ये, तर मी का नको टाकू? प्रोग्रेस आहे काय? दिस इज बेसिक नीड. दिस इज बेसिक नीड. बट आले तुफान किती वर त्याचा व्हिडिओ नाही, फोटो नाही टाकला तर मग अपमान होतो आयफोनचा वेड्या. कोण बोललं? समज की तो न्यूड कलर आहे, रेड लावली असती तर काय केलं असतं? तो तू काढून देणार आहेस. चलो निकालो इसको. मी नाही काढून. हा नाही ए ए मम्मी ब्लूबेरी फ्लेवर. ए नो यू पागल औरत. किती छान दिसतंय ते. किती वापरायचं? एक वापरायचं, दोन वापरायचं. दे ना, छान दिसतंय. एक नाही होता. ए नाही होते. गाईस मी बोरकोट खाते. किती वर्षांनी खाते ते ना माहिती, पण सही घेऊन आली. न्यू पॅकेजिंग आहे. न्यू पॅक गप्पा बस. न्यू पॅकेज. असे भेटायला ते तुमच्याकडे? रेड कलरचे यायचं ना, सॅशे यायचे ना असे. हा तुमच्याकडे भेटायचे असे. हो दुकानात असायचे, पण कधी माहित नव्हतं की खाल्लेलं आहे बोरकोट आहे. जसं ते चॉकलेटचा स्टिक घेऊन आली आहे, तसं काडकीला बोरकुट लावून यायचं. ते असायचं, पण मी कधी खाल्लं नाही. मला वाटायचं म्हणजे हायजीन आहे की नाही माहित नव्हतं. म्हणजे पप्पा ओरडायचे तेव्हा काय आहे? मला ओरडायचं मी असं काय वेडावाकडा खाल्लं तर, म्हणून मी काहीच नाही लपून खायचं. मी ना पण एक का मला डान्स मध्ये जेव्हा जेव्हा देवी बनायला लागायचं ना, तेव्हा मी बोरकुट खायचे. अनारदाना किंवा बोरकुट, जीभ लाल करायला. कारण बऱ्याचदा कुंकू खाल्लं आणि स्वतःच्या घशाची वाट लावून घेतली, पार उलट्या बिलट्या केल्या. कारण अनारदाना आणि बोरकुट टिकत नाही, मग त्याच्यानंतर पासून कुंकू खायला लागली. सही आहे काय मार्च. मित्रांनो आम्ही आता ड्रायव्हिंग क्लासेससाठी चाललो आहे. हे बघा सर आहेत माझे. खूप ओरडतात, खूप स्ट्रिक्ट आहेत. Let's see. गाडी शिकणार. आजचाच गाडी. आणि आत्ताच मला बोलतोय गाडी 11,000 रुपये फीज आहे आपली. फोन पे कर पटकन. दिलेली नाही फीज. फीस तुझ्याकडेच ऑलरेडी जप आहे. काय सर संबंध? हो कधीच दिली. 11 रुपये देईन फक्त. 11,000 काय? एवढं ओरडतो तेवढं सहन 11 करते. रुपयात तुम्हाला फक्त गाडीचं बटन दाबता येईल, बाकी काहीच नाही. वो जर भी गाडी चले. चालू कर. मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आली आहे. मित्रांनो मी गाडीत येऊन बसली आहे, पण आय स्वेअर मला आठवतच नाहीये की गाडी कशी चालू करतात. ओके फाईन, आय डू समथिंग. गणपती बाप्पा मोरया. मला नाही माहिती कसं करायचं, मी विसरली. ओके फाईन, मला लक्षात आहे काहीतरी असतं. इकडे एक चावी फिरवायची आणि ती चावी परत बाहेर काढायची आणि मग स्टार्टचं बटन दाबायचं. मे बी असं काहीतरी आहे, बट मला टेन्शन या गोष्टीचं. गाडीला ओके काय नाही होणार. कसं काय होईल, करू ना आपण. तुम्हाला एक ऑनेस्टली सांगते, मला माहितच नाही की चावी खोलायची कशी. माझा प्रॉब्लेम सुरुवात इकडेच झाली की मला माहितच नाही. देखा आपने लापरवाही का नतीजा. हे बाहेर कसं येतं नाही शिवाय काढणार आहे मला आल्यावरती. आणि म्हणे या पोरीला गाडी शिकायची. काहीतरी करतो तो, पण तो काय करतो ते नाही माहिती मला. भाई चावी कशी बाहेर येते. लेट्स सी. बोलवते मी त्याला. ए मला आत्ताच आयडिया आली. मी ना वायटीला सर्च करते की कसं ओपन करतात. ओके मित्रांनो, तर मी वायटीला बघून मला कळलं कशी ओपन करायची, तर मी ओपन केली. मला कळलेलं. ओके वेट, म्हणजे हे बेसिकली हे असं हे वाला बटन प्रेस केल्याने ओपन. मी किती अडाडी गाडीच्या बाबतीत, मला आता कळतंय. ठीक आहे चला, आता मी गाडी स्टार्ट करून बघते मला जमते का. अरे गाडीची कुठे टाकायची मी तेच विसरली. चावी की मला असं वाटतं मी स्कूटी नसतं का गाडीला चावी असं आत टाकून फिरवायला, की स्कूटीचं शिकलेली मी. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? मला आठवतच नाहीये. मला जेन्युइनली आठवत नाही ती जागा कुठली आहे. मी काय करू, मी बसली आहे ड्रायव्हिंग सीट, मला काहीच येत नाही. हे भाई मी गाडी स्टार्ट केली वाटतं. विदाउट कीज कशी काय स्टार्ट केली. एक मिनिट मित्रांनो, मी गाडी स्टार्ट केली. मी फक्त ते स्टार्टचं बटन प्रेस केलं आणि गाडी स्टार्ट झाली आहे. ओके फाईन, सगळी स्क्रीन मी दिसायला लागले, म्हणजे मी स्कूटीचं शिकलेली वाटतं. नाही रे, गाडीत कुठेतरी काहीतरी असेल ना की तुझं चावी टाकून ऑन करायची, की चावीचा काही युजच नव्हता. तर महेश मला बोलले तू ही कीज का ओपन केली जर तुला काही युजच नव्हता ह्याचा. तर म्हणजे मला आत्ता कळलं हे बंदच असतं नेहमी. मी मूर्खासारखं उगाच ऑन केलं. आता याला बंद कसं करू हे पण नाही माहिती मला. याला बंद कसं करायचं. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. मी काळडी अशी.
आता काय करायचं ते पण नाही माहिती मला. संपलंय, मला एवढंच येतं. मला ह्याच्या पलीकडे काहीच येत नाही. मी फक्त गाडी स्टार्ट केली. आता स्टार्ट करून काय करायचंय मला काहीच येत नाही. मी सगळं विसरली. सगळं विसरली? हो. अच्छा, चावी का बाहेर काढली? ते तुला ब्लॉग बघताना समजेल. आपली गाडी बटन स्टार्ट आहे. ती काढून बसली वेडी मुलगी. मी युट्यूबला सर्च केलं. दिमाग तो है तुम. काय सर्च केलं आता माहितीये ऐक, का? आता ऐक. हा इग्निशन झालंय चालू. हा. क्लच पूर्ण दाब आणि स्टार्टचं बटन क्लच दाबून कुठला असतो? दे. डाव्या पायात ओके. कर पूर्ण पुश. बाबू बस मागच्या सीटवर. अशा प्रकारे महेशने आता गाडी थांबवली आणि मला घेऊन आला एका सुमसार रस्त्यावरती गाडी चालवायला. माहिती तुला Kidnap काय वाटतं? करायला. किती दिवसांनी मी शिकेल? गाड्या आता आजच्या आज शिकशील बस. ए मम्मी. नाही म्हणता पोरगी गाडी चालवायला शिकलेली आहे, फक्त रडली आहे जास्त. काय कसं आहे? पण कसं आहे आता रडल्याशिवाय काय ऑप्शन नाहीये. शिकणं मस्त आहे, कारण या 6 महिन्यात गाडी घ्यायची. ऍक्सलरेशन दे, गाडी कुठे चालली बघा मॅडम. मॅडम 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 आम्हाला एक बुगाटी घ्यायची. बुगाटी घ्यायची. कसं वाटतं यात ना? हा, ऍक्सलरेशन दे. कसं वाटतंय गाडी चालवून तुला? हा? तर मित्रांनो फायनली रेडी होऊन आम्ही चाललोय शूटला. तर मायफ्लेक्स साठी सिनेमॅटिक शूट करतोय आणि गावठी वाईनचं सुद्धा शूट करतोय. येस, आज कॉन्टेंट शूट होणार आहे खूप दिवसांनी आणि माझ्या सोलो आयडी साठी पर्सनल आयडी साठी सुद्धा करतोय. म्हणून मी जास्त खुश आहे. देख रहे हो मज्जा. ड्रायव्हर कधीपासून आहे रे तू? तुला समजत नाही का? आधी बॉकंडीवर राहिला, तुला समजत नाही का रे गाडी खाली घेतली पाहिजे? यार तू जरा शांत बस ना. तो काय पहिल्यांदा गाडी चालवते? बरं 4 वेळा गाडी खड्ड्यात घातली. खड्डे तर दिसून राहिले का तुला? शायनिंग मारायला गॉगल लावला. नुसता येण्यासारखा गाडी पळवतोय. पायाजवळ ब्रेक राहतो, त्याचा वापर करायचा शिक कधी. काहीतरी तुटलंय किंवा काहीतरी झालंय. शीताचे कपडे फाडले. शीता कुठे काय झालं? काय केलं दादाने? काय तुटलं काहीच काय नाही. अरे बटन तुटलं, काही नाही, नॉर्मल आहे, ठीक आहे. सेफ्टी पिन देऊ सध्यासाठी? नाही नाही जास्त इथलंच आहे, काही नाही, काय वाटणार नाही. शूट झालं, क्लिअर करून घ्या. नीट चालू. हा नीट चालू. तो क्लच कशाला दिलाय खाली? ब्रेक कशाला दिलाय? ब्रेक, ते ऍक्सलरेशन कशाला दिलाय? गाडी चालू आहे. हा मग नीट वापर. आम्ही आता लोकेशनला पोहोचलेलो होतो एकदम वरती कुठल्या तरी टेकड्यांवरती आणि तिकडे गेलो ती नेटवर्क नव्हतं अजिबात. आणि तेव्हा मला आठवलं की अरे मग आपण गाणं कसं काय प्ले करणार. मग गाण्यासाठी आम्ही परत खाली उतरलो एका गावामध्ये. 10 मिनिटं 15 मिनिटं लांब आलो आम्ही त्या लोकेशन पासून. रिटर्न गावात उतरलो आम्ही, लिजिट गावामध्ये आहोत, पण तरी पण इथेही नेटवर्क नाहीये. मग आता आम्ही रिटर्न चाललो आणि मी आता विचार केलाय की आता मी अंदाजे शूट करणार आहे. मनातल्या मनात गाणं बोलून देखते कैसा होता है. रेकॉर्ड करून घेतलंय फोन मध्ये. आता माझ्या फोन मध्ये रेकॉर्डेड ऑडिओ आहे. सो गाईज आमचं शूट आता संपलेलं आहे. माझ्या पर्सनल आयडी साठी, गावठी वाईन साठी, इव्हन मायफ्लेक्स साठी. आता मी चाललोय घरी. हवेने पार वाट लावून टाकली ना, खूप हवा होती. पाहिजे तसे क्लिक्स नाही भेटलेत, बघू आता. वन्स अगेन यज्ञा सावंत ड्रायव्हिंग अ कार, लर्निंग टू ड्राईव्ह अ कार. शिकवतोय कोण माहित झालं. हो, जमतंय का मग आता? थोडं ठीक आहे, चाललंय. टर्न आलाय, जोरात बोला. जमतंय. थांब जरा, टोन जनरेशन करू. टर्न आलाय परत मला तुला बोल. गाडी फक्त सेंटर ठेवायची. हा ठीक आहे. अरे मी तिसऱ्यांदा बसली आहे. तिकडे घे थोडी, एक्सलेशन दे थोडं, असं थोडी तिकडे घे. इकडे मार, त्या साईडला मार तुझ्या. मित्रांनो कालपेक्षा म्हणजे आजची ट्रेनिंग खरंच खूप छान होती. कारण काल मी ज्या एक मिस्टेक 15 वेळा केली, आज मी ती 5च वेळा केली. त्यामुळे मी खुश आहे. पण मला बऱ्यापैकी गोष्टी समजायला लागल्यात. कारण आधी मला गेअर पण लक्षात नव्हते, मला कधी काय करायचं तेही लक्षात नव्हतं. आता हळूहळू माझ्या डोक्यामध्ये यायला लागलाय. मला असं वाटतं करेन. थोडे दिवस अजून जातील, थोडे मे बी एक्स्ट्रा जातील, पण मी शिकेन. मला आता ऍटलीस्ट मला आज कॉन्फिडन्स आलाय की मी गाडी शिकू शकते. काल माझा कॉन्फिडन्स मेले. निगेटिव्हिटीला
हे नाही करायचं. ओके मला 100% गॅरंटी आता मी शिकू शकते. माझ्यात कॉन्फिडन्सच नव्हता काल. क्लच सोडून वरून म्हणते अरे मी खरंच नव्हती सोडत रे झटक्यात. मी काय सांगू, उलट माझा तर किती पाय, मी डान्सर आहे, माझ्या पायावरती किती कंट्रोल आहे माझा. ह्यांना काय सांगू मी वेडी. हाफ क्लच करणं आणि पाऊंड क्लच करणं यात फरक बोलू असतो. नको, फटकेच खाशील. पायाचं कुठं काय बोलतो मारे ना मी खरंच एक दिवस मारत कारण आम्हाला असं 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 मारत असतं चालवताना. मी कधी माझ्या स्कूलच्या टीचर कडून मार नाही इकडे बघ खाल्ला. आता ब्लॉक सोड. हे बाय क्लच घेतला, ब्रेक घेतला थोडा थोडा, गरज आहे तेवढा. सेकंड गिअर वरती आली गाडी, झाली पास. सोडला क्लच, क्लच पूर्ण नाही सोडलाय मी आता. थोडा सोडला ना ऍक्सलरेशन चालू केलं. आता पूर्ण सोडला. घ्या आता ऍक्सलरेशन फुल दिलं, ऍक्सलरेशन सोडून दिलं, फुल क्लच केलं, तिसरा गिअर सोडलं, थोडं थोडं जाऊन दिली गाडी. इथं वळायचंय आता. इंडिकेटर टाकला, फुल क्लच, थोडा ब्रेक घेतला, तिसरा गिअर, तिसऱ्यावरून दुसऱ्यावरती आलो, गाडी वळाली. स्टेअरिंग वरती पण तेवढंच लक्ष द्यायचं. तर मी महेश मला सोडायला परत नाशिकला येतोय आणि त्यांना आम्हाला सॉरी नाशिकवरून सोडायला सोडून काय चालू आहे. महेश मला सोडायला मागणीला येतोय आणि आम्ही आता शॉपिंग करतोय कसली तर आंब्यांची. अख्खी टोपली घ्यायची होती पण त्यांनी 2 टाईपचे आंबे मिक्स केले, त्यामुळे पिवळेवाले आंबट आहेत आणि हिरवेवाले गोड आहेत. तर आम्हाला आता गोड हिरवेवाले दे, जेवढे असतील तेवढे दे. छोटी छोटी चिल्लर पार्टी, इकडे आंब्यांची पार्टी घेऊन बसली. संपले.